घर म्हटलं की कोणत्या ना कोणत्या गोष्टी अशा निघत असतात. तर बघा ना, अचानक माझं लक्ष गेलं दाराकडे आणि तोरण काढून घेतले. म्हटलं चला ह्यांना भिजत घालूया आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करायला घेऊया. तर एकीकडे डाळ वगैरे ते शिजवायला ठेवलेलीच आहे. तर आता हे ना व्यवस्थित मी सर्फमध्ये भिजवूनच ठेवते. ते लिक्विड सोप असल्यामुळे ना बरं पडतं आणि एकीकडे मशीन पण लावलेली आहे. त्याचबरोबर कारले जे आहेत ना मी कापून त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून ठेवलेलं आणि पहा आता किती छान मस्त सगळं पाणी निघत होतं. आणि सगळं पाणी निघालं ना की कडवटपणा थोडा कमी होतो. एकीकडे डाळ पण शिजली आणि या शर्टाचे ना एवढे डाग पडलेले होते, तर ते काढण्यासाठी मी आंघोळीचा आपला रेग्युलर साबण जो असतो ना तो घासला आणि पाहाल तर सगळे डाग गेलेले आहेत. खूप सोप्या पद्धतीने ना आपण असं तसं काही घासत राहण्यापेक्षा आंघोळीचा साबण लावायचा आणि डाग काढायचे. बघा करून. जर डाग गेले ना तर मला कमेंट करून नक्की सांगा. डाळीला फोडणी द्यायची आहे, यासाठी खोबरं घेतलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर सगळं घातलेलं आहे आणि आता त्याला मिक्सरला अगदी थोडंसं असं जाडसर फिरवून घ्यायचं. म्हणजे फोडणीमध्ये ना खोबरं असं वर असेल की छान वाटतं. आणि बेडगी मिरचीची पावडर आहे ती घातली, मीठ आणि एवढंच सगळं डाळीमध्ये फोडणी द्यायची. अशी ही ना आमटी आम्ही याला म्हणतो. एवढी खायला छान वाटते. आणि हो, याच्यामध्ये ना थोडासा चिंच भिजवून घालायचा, म्हणजे अजून आंबट छानच वाटते खायला. तर डाळ शिजते तोपर्यंत चला हे सगळे आता धुवून घेतलेले आहेत, स्वच्छ पण झालेत. आणि जरा वेळ ठेवल्यामुळे ना त्याच्यातली घाण जी होती, म्हणजे डस्ट जी होतं ना ते स्वतःच सगळं म्हणजे रिलीज होतं. जास्त चोळत बसावं लागतच नाही. सगळं झालं आणि डाळीला मस्त उकळ आलेली आहे. सो आता संध्याकाळी मी क्लासला जाऊन आली तर बघते नम्रताने इथे मॅगी बनवायला घेतलेली आणि याच्यामध्ये ना ती छान कांद्याची फोडणी वगैरे पण देते. तर असा आजचा माझा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटलेला आहे कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.